मंडळी, हजारो किलोमीटर दूर जिथं आपली नजरही पोहोचत नाही तिथं आकाशातून मृत्यू कोसळतोय। पण तुम्हाला वाटत असेल की हे युद्ध फक्त त्यांचं आहे, तर असं अजिबात नाहीये। त्या स्फोटांचा आवाज आपल्या कानापर्यंत पोहोचत नसला तरी त्याची झळ मात्र आपल्या स्वयंपाकघरात, आपल्या खिशात आणि आपल्या शेतात पोहोचतीये। हे युद्ध आपल्या किचनमध्ये शिरलंय। ज्या दिवशी तिकडे कच्च्या तेलाच्या विहिरींना आग लागते, त्या दिवशी इथल्या सामान्य माणसाच्या ट्रॅक्टरचं, तुमच्या माझ्या गाड्यांचं डिझेल महाग होतं। त्या दिवशी लाल समुद्रात जहाजांची वाट रोखली जाते। अगदी त्या दिवशी आपल्या ताटातल्या पदार्थापासून ते मुलांच्या शाळेपर्यंतची फी महाग होते। अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातला संघर्ष हा केवळ आता बॉम्ब आणि मिसाईलचा उरलेला नाहीये। हे युद्ध फक्त रक्ताचंही नाहीये, ते इंधनाचं युद्ध आहे, त्याच्यावरच्या नियंत्रणाचं हे युद्ध आहे। आणि म्हणूनच शेवटी आपल्या रोजच्या जगण्याचं हे युद्ध आहे। यातलं दुर्दैव बघा, हे युद्ध आपल्या खिशातल्या पैशावर लढलं जातं आणि आपल्या खिशातल्या पैशांसाठीही लढलं जाणार आहे। आपण जेव्हा गाडीत पेट्रोल भरतो तेव्हा त्या पैशातला एक हिस्सा नकळतपणे कुणाच्या तरी मिसाईलची ताकद बनत असतो। जागतिकीकरणानं जग खेडं झालं असं आपण म्हणतो, पण आज त्याच खेड्यामुळे जगाच्या एका कोपऱ्यात पडलेली ठिणगी दुसऱ्या कोपऱ्यात घराचं छप्पर जाळत असतं। युद्ध फक्त सैनिकांचा जीव घेत नाही, ते बाजारातल्या किमती वाढवतं, ते नोकऱ्या अस्थिर करतं, लोकांची भाकरी काढून घेतं, उद्योगांना थांबवतं, कधी कधी संपूर्ण जगाला मंदीच्या दरीत ढकलून देतं। इतिहास साक्षी आहे की जेव्हा जेव्हा मध्य पूर्वेमध्ये अस्थिरता वाढली तेव्हा तेव्हा तेलाचे भाव गगनाला भिडले। 1973चं तेल संकट असो की 2008चा संघर्ष, त्याचे आर्थिक धक्के गरिबांना बसले, सामान्य माणसाला बसले। आज महागाईनं दारावर आपली कडी वाजवायला सुरुवात केलेली आहे। सामान्य माणसाला परराष्ट्र धोरण नसेल बहुतेक कळत, जागतिक अर्थकारणही कळत नसेल, पण त्याला घराचं बजेट कळतं, खिशाचं बजेट कळतं, महागाईचं मरण कळतं। युद्धभूमीवर सैनिक गोळ्या झेलतात, पण इकडे अर्थव्यवस्थेच्या रणांगणावर सामान्य माणूस महागाई झेलत असतो, त्यात तो होरपळत असतो। त्यामुळे युद्ध फक्त प्रेत पाडत नाही, तर ते जिवंत माणसांच्या तोंडचा घास सुद्धा हिरावून घेतं, भाकरी हिरावून घेतं। त्यामुळे युद्ध आज महागाईचं संकट अधिक गडद करतंय का, हा सवाल बडे मुद्द्यासाठी घेऊन आलोय। पण बघा नेमकं घडतंय। मान्यवर पाहुणे आपल्यासोबत आहेत। आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळानकर सर आहेत। सर, स्वागत आहे तुमचं। आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक रोहित चंदावरकर सर आहेत। सर, तुमचं स्वागत। आपल्यासोबत काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉक्टर विवेक कोरडे आहेत। सर, तुमचं स्वागत। आणि भाजपचे प्रदेश प्रवक्ते CA समीर बाकरे हे सुद्धा या चर्चेत सहभागी झालेत। तुमचंही स्वागत आहे। पण चर्चेची सुरुवात डॉक्टर मला तुमच्यापासून करायची आहे। आज जी सगळी परिस्थिती दिसतीये, कालपर्यंत आम्हाला जे युद्ध फार दूर आखातात चालू आहे असं वाटत होतं, पण हे युद्ध तर आमच्या घरापर्यंत येऊन पोहोचलं। तुम्हाला वाटतं का भविष्यातल्या एका मोठ्या संकटाची ही नांदी आहे? आपल्या दोन विधानांचा मी इथे उल्लेख करतो। सगळ्यात आधी की आपण असं म्हटलं तर की युद्ध फक्त बंदुका आणि ह्यांनी लढलं जात नाही, आपल्या खिशातल्या पैशांनी लढलं जातं। आणि त्याबरोबर मी एक वाक्य जोडतो की ते राष्ट्रांच्या प्रतिष्ठेचं हरण करून सुद्धा लढलं जातं। आणि केंद्रीय मंत्र्यांनी असं म्हटलेलं आहे की राष्ट्रहिताला आम्ही प्राधान्य देतो। या विषयावर मी आधी 2 मिनिटं बोलतो आणि मग बाकीचं आपण काय काय परिणाम आपल्यावरती झालेत आणि होतील त्यावरती आपण। सगळ्यात पहिले आपला देश जो जगात ओळखला जातो तो महावीर किंवा भगवान बुद्धांचा, महावीर वर्धमानाचा आणि महात्मा गांधींचा म्हणून होता। या देशानं प्रत्येक हिंसेचा विरोध केलेला आहे, अकारणपणे करण्यात आली। आणि आज नेमकी तीच गोष्ट आपण हरवून बसलेलो आहोत या युद्धात, की आपण या हिंसेचा निषेध कुठेही करू शकत नाही।
दुसरी गोष्ट अशी की आपल्या आमंत्रणाने आलेल्या जहाजाचं पूर्ण संरक्षण करायची जबाबदारी आपली असताना आपल्या सागरी हद्दीजवळ ते जहाज नष्ट करण्यात आलं अमेरिकेद्वारे. आपण त्याचा साधा निषेध करू शकलो नाही. हम्म. तिसरी गोष्ट की आपल्याला तुम्ही तो उल्लेख केलात की रशियाकडून आपल्याला तेल करायला मुदतवाढ दिली आहे. हम्म. मूळ शब्द परमिटेड आहे. आपल्याला त्यांनी परमिशन दिली. बर. म्हणजे आपण आपल्या देशाची पूर्ण स्वायत्तता आणि सार्वभौमता कुठेतरी गहाण टाकलेली आहे. हम्म. आणि सगळ्यात महत्वाचं मी मागच्या चर्चेत सुद्धा उल्लेख केला होता की हे जे अमेरिकेचे प्रेसिडेंट साहेब आहेत ते आमच्या पंतप्रधानांची रोज टिंगल करतात. इतर वेळेला आम्ही आमच्या पंतप्रधानांना विरोध करू, आम्ही त्यांच्या विरोधात आहोत. हा. पण हा आमच्या राष्ट्राचा वेळोवेळी अपमान होत असतानाही एकही शब्द बोलला जात नाही. हे सगळ्यात वाईट झळ युद्धाची आपल्याला बसलेली आहे सगळ्यात पहिले. बर. आता मी येतो की याच्यामुळे जे काही आपलं इंधन वगैरे जे काय यात होतं त्यातलं सुमारे 50% इंधन आपण या आखाती देशांमधून आजही मिळवतो. हम्म. आज जो मला तर कॉम्प्रेस गॅस तर ऑलरेडी म्हणजे कमर्शियल गॅस तर पुण्यात बंद केलाय अशी बातमी आहे. हम्म. गुजरातमध्ये ज्या सुमारे 100 केमिकल फॅक्टरीजला जे गॅस सिलेंडर्स लागतात हम्म. जो गॅस लागतो तो एलपीजी गॅस आहे. आणि एलपीजी गॅसला लिमिटेशन ठेवलेलं आहे की तुम्ही एवढंच वापरा. त्यामुळे अनेक केमिकल कंपन्यांनी आज एक तर त्यांचं प्रोडक्शन कमी करून टाकलेलं आहे किंवा त्यांना वाजवी भावात जेवढं इंधन मिळतं, कारण हे जाहीर केलेलं आहे आमच्या इकडच्या इंधनाचा ठेका कोणाकडे आहे ते तुम्हाला माहिती आहे आणि गुजरात मधला कोणाकडे आहे ते तुम्हाला माहिती आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की इथपर्यंत इंधन आम्ही तुम्हाला भावात देऊ, वरच्या इंधनाला तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागतील. त्यामुळे आपलं केमिकल्सचं प्रोडक्शन कमी होणार आहे. तिथल्या कामगारांना कदाचित ले ऑफ दिला जाणार आहे. हे एक सगळ्यात महत्वाचं. दुसरा सगळ्यात मोठा प्रश्न आज असा आहे की एलपीजी गॅस आहे तो आपल्याला इराण आणि आखाती देशातून मिळतो आणि 10% अमेरिकेकडून मिळतो. आणि हा गॅस आपल्याला जर बंद झाला तर आपल्या शहरांमध्ये जिथे जिथे पाईपद्वारे गॅसचा पुरवठा होतो त्यांच्या घरात जेवण म्हणजे ते झळ लागायची राहिली बाजूला, त्यांच्या चुली थंड पडणार आहेत, ते गॅस थंड पडणार आहेत. शिवाय आपल्या देशासमोर जी धोरणात्मक आव्हानं निर्माण झाली आहेत आणि हिंदी महासागरापर्यंत हे युद्ध पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याच्यामुळे आज जरी आपल्याला युद्ध आपल्यापासून हजारो किलोमीटर लांब वाटत असलं तरी ते आपल्या घरापर्यंत पोहोचलेलं आहे. आखाती देशांमध्ये आपले सुमारे 1 करोड नागरिक काम करतात. त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करताना आपल्याला केवळ महागाईची झळ लागेल किंवा आपल्याकडे इंधन कमी होईल एवढीच शक्यता नाही, तर आपल्या बऱ्याच गोष्टींवरती त्याचा अत्यंत अनिष्ट परिणाम होणार आहे. आणि त्याच्याबद्दल बोलणार आहे. आपली अर्थव्यवस्था सुद्धा ढासळणार आहे. आणि त्याचे दीर्घकालीन दूरगामी परिणाम जर हे युद्ध असंच चालू राहिलं तर भोगावं लागेल आपल्याला. निश्चितच आपल्याला म्हणजे सगळ्या जगाला सुद्धा ते आहे. आपण त्या अनुषंगाने इथे मारल्या गेल्या. नाही बोलू एक एक मुद्दा आहे. आता मला बाकीच्यांकडे पण जाऊ द्या. ठीक. तुम्ही ऐकलं आता समीरजी काय मांडणी केली विरोधकांनी. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये सामान्य माणसाला झळ बसू नये ह्याची याच्यासाठी नेमकं काय केलं जातंय? कारण आता बातम्या वेगवेगळ्या येत आहेत. मिसइन्फॉर्मेशन सुद्धा त्याच्यातल्या असू शकते. गॅसच्या बद्दल आहे, पेट्रोलच्या बद्दल आहे, काही दिवसापूर्वी पेट्रोलबद्दल सुद्धा आलं. वस्तुस्थिती काय आहे? तुम्ही कसं आश्वस्त करताय देशातल्या जनतेला या संकटाच्या काळात? बघा विलासजी, पहिले तर मी असं सांगू इच्छितो भारतीय जनता पार्टीतर्फे की आपल्या देशात कुठे पण पेट्रोल, डिझेल किंवा एलपीजीचा तुटवडा आहे किंवा असं भासवण्याचा जो प्रयत्न काँग्रेस पार्टी करते तो खोटा दुष्प्रचार आहे. आज भारतामध्ये सगळीकडे पेट्रोल डिझेल प्रत्येक पेट्रोल पंपवर अवेलेबल आहे. आज नाही 12 वर्षापासून तसं अवेलेबल आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आज भारताची अर्थव्यवस्थेचं तुम्हाला समजून घ्यावं लागेल का हा महागाईचा बडका भारतात उडणार नाहीये. एक तर भारताची अर्थव्यवस्था सगळ्यात फास्टेस्ट ग्रोईंग इन द वर्ल्ड, जगातली सगळ्यात फास्टेस्ट ग्रोईंग आहे. 7.4 नी ती ग्रो करते.
याच्यात सगळ्यात महत्वाचा आहे जो महागाईचा दर आहे तो सगळ्यात खालच्या स्तराला आहे. म्हणजे हा. गेल्या 20-25 वर्षातला सगळ्यात खालच्या स्तराला हा महागाईचा दर आहे. आज आपण हेडलाईन इन्फ्लेशन जर पाहिलं जानेवारी 2026 ची प्रेस रिलीज आहे त्याच्यात 1.8 आपलं हेडलाईन इन्फ्लेशन होतं. आज मला सांगा की आज ऑइलच्या प्राइसेस मध्ये असं म्हणतात की 10% जर क्रूड वाढलं तर तुमच्या इन्फ्लेशनवर साधारण 30 बेसिस पॉईंटचा फरक पडतो. तर आज आणि जर तो पूर्णच्या पूर्ण कन्झ्युमरला पास ऑन केला तर आज क्रूड ऑइल वाढलं तरी सरकारी ऑइल कंपन्यांनी ते काही कन्झ्युमरवर पास ऑन केलेलं नाहीये. हाच सिनारिओ होता रशिया युक्रेन पण हे वॉरच्या किती वेळेला. दिवस ते करू शकतील असं तुम्हाला वाटतं? म्हणजे मी मला एक सामान्य माणसाच्या मनातली ती भावना आहे आणि मला वाटतं एकदा आपण प्रेक्षकांना सांगूया ते की हे काय तुम्ही जे सांगताय ते अगदी सोप्या पद्धतीने मला प्रेक्षकांना सांगू देत की हे काय तुम्ही सांगताय. ते असं म्हणतात की बऱ्याचदा आता मागच्या काही काळामध्ये क्रूड ऑइलचे दर जेव्हा कमी झाले तेव्हा थेट इफेक्ट हा ग्राहकाला मिळाला नव्हता. त्याच्यातून खूप मोठ्या प्रमाणात एक गंगाजळी निर्माण झाली आणि ती गंगाजळी देशासाठी वापरली गेली. आता कदाचित हे वाढल्यानंतर एकदम ग्राहकांवर जसा फायदा दिला गेला नाही अगदी तशाच प्रकारे हा जो तोटा होतोय तो सुद्धा त्याच गंगाजळीतून भरून काढला जाणार आहे. म्हणून हे आकडे स्थिर आहेत आता असं ते सांगतायत. प्लीज. नाही मला विलास अजून सांगायचं आहे की जो महागाईचा दर आहे भारतात हा जगभरात सगळ्यात कमी आहे. तर थोडी थोडी महागाई जरी वाढली तरी ती रिझर्व्ह बँकेचे जे दर असतात ते 6% हायएस्ट कॅप असते, 2% मिनिमम कॅप असते. तर आपण त्याच्या सुद्धा खाली आहे. तर थोडा बहुत महागाईचा दर वाढणार नाहीच. पण जरी वाढला तरी भारताला कुठेही त्याची झळ पोचणार नाही. याच्यात 2-3 महत्वाची कारण अशी आहे की आज इन्कम टॅक्स मध्ये कपात झाल्यामुळे लोकांच्या हातात बऱ्याच मोठ्या प्रमाणावर डिस्पोजेबल इन्कम त्यांना जास्ती इन्कम आलाय. जीएसटीचे रिफॉर्म झाल्यामुळे जीएसटीचे दर कमी केल्यामुळे सप्टेंबर 25 मध्ये सुद्धा त्यांना बराचसा फायदा झाला. तर आपल्या इथे महागाई हा विषय सध्या नाहीच आहे कारण गेले 10 वर्षातला जो आहे सगळ्यात खाली दर आहे. थोडी बहुत महागाई मी असं म्हणू इच्छितो की आज आम्हाला असं वाटतं की 100 ते 110 प्रति बॅरल हा क्रूडचा रेट राहील. जर तो 130 कन्सिस्टंटली राहिला तर थोडी बहुत महागाई वाढेल. पण ती महागाई आज इतक्या खालच्या स्तराला आहे की ते कोणाला सामान्य जनतेला कळणार सुद्धा नाही की ती महागाई वाढली आहे किंवा नाही वाढली आहे. ते फक्त स्टॅटिस्टिक्स मध्ये वाढेल. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की रशियन ऑइल प्लीज प्लीज मी 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 थोडंसं थांबवतो. जेव्हा आज गॅस 60 रुपयांनी महागला तेव्हा ते स्टॅटिस्टिक कसं असेल मला सांगा ना. ते केवळ स्टॅटिस्टिक्समध्ये कसं वाढेल? ते तर सामान्य ग्राहकाला 60 रुपये द्यावे लागतील ना प्रत्येक सिलेंडरवरती. नाही मी तुम्हाला तेच सांगतो हा. 60 रुपये त्याला द्यावे लागतील सामान्य ग्राहकाला. पण जर आज तुम्ही असं बघितलं की एका सामान्य घरात वर्षाला 4 ते 5 सिलेंडर घेतल्या जातात साधारण, तर वर्षाकाठी त्याला 300 रुपयेचा वाढीव राहणार आहे. पण बाकीचे फूड इन्फ्लेशन आहे किंवा बाकीची जी स्वस्ताई झाल्यामुळे त्याला त्याचा फटका बसत नाहीये. आज प्रत्येक सामान्य माणसाच्या हातात जास्ती पैसा सरकारने दिलाय सगळ्या गोष्टींची त्यांना अवेलेबिलिटी करून की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असो, किसान सन्मान निधी असो, गरीब कल्याण निधी असो. तर याच्यामुळे गरीबच्या गरीब माणसाला याचा फटका असा मोठ्या प्रमाणावर काही बसणार नाहीये. आणि दुसरी गोष्ट रशियन ऑइल बद्दल जे आज म्हणतात आहे 2025 मध्ये भारताने जवळपास 85 मिलियन जे घेतलाय ते रशियन ऑइल घेतलाय. जवळपास 35% रशियन ऑइल घेतलाय. आज सुद्धा आम्ही 25 ते 30% मध्ये रशियन ऑइल घेतोय. तर भारत आज 40 देशातनं ऑइल आयात करतोय. आणि तुम्ही तुमच्या ओपनिंग रिमार्क्स मध्ये जसं सांगितलं की आज 50 ते 60 दिवसाचा आपला स्टॉक आहे. तो म्हणजे बफर स्टॉक आहे. तो काही आज ट्रिगर नाही म्हणजे आज त्याला काही वापरणार नाही आपण. कारण आपल्याकडे आयात होते, आपल्याकडे जे रिफायनरीज आहे त्याची कॅपॅसिटी देशात लागणाऱ्या इंधनापेक्षा जास्ती आहे. त्याच्यामुळे कुठेही मला असं वाटतं हे सेन्सेशन क्रिएट करण्यासाठी काँग्रेस पार्टी जनतेच्या मनात एक भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करते आणि जनतेला घाबरवायचा प्रयत्न करते. भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदींजीच्या नेतृत्वात सक्षम आहे. आमचे अर्थमंत्री ठीक आहे. एक मुद्दा विलासजी, कोविड पण जर भारताची अर्थव्यवस्था जे फायनान्शियल पॅकेज आपण दिलं होतं ते जगभरात सगळ्यात उत्तम ठरलं. जगात लोकांनी नोटा छापून आपल्या अर्थव्यवस्थेला सपोर्ट केला आणि तिथे त्याच्यानंतर खूप महागाई वाढली आणि आपण तसं न केल्यामुळे आपली इकॉनॉमी आजही चांगल्या रेटनी ग्रो करते. हा भारताच्या लिडरशिपचा फरक आणि जगातल्या लिडरशिपचा फरक आहे. ठीक आहे. आपल्यासोबत देवळणकर सर आहेत. मला जाणून घ्यायचं सर, आम्हाला असं वाटलं होतं सामान्य माणसाला की कदाचित हे 2-4 दिवस 4-5 दिवस आठवड्याभरामध्ये हे युद्ध शमेल आणि हे केवळ प्रेशर टॅक्टिक्ससुद्धा असू शकतं आणि खोमेनीची हत्या केल्यानंतर तरी फार काळ हे चालणार नाही असं वाटलं होतं. पण तुमचा अंदाज काय सांगतोय?
हे संकट कधीपर्यंत चालू शकतं, हे जगावर चाललेलं संकट? काय जगातल्या विविध जागतिक पातळीवर काय घडतंय हे थांबवण्यासाठी? विलासजी, माझा आवाज आपल्या सगळ्यांपर्यंत हो, पोहोचतोय होय, आहे? होय. हां. नाही, हे खरंच आहे की सुरुवातीला हे अजिबातच म्हणजे ज्या पद्धतीची अपेक्षा इव्हन डोनाल्ड ट्रम्प किंवा इस्रायलकडनं सुद्धा केली गेली होती की त्यांचा रेजिम चेंज इराणमध्ये घडवून आणणं. खरं तर हे संपूर्ण संघर्ष हा प्रामुख्याने 3 गोष्टींसाठी सुरू झालेला आहे. त्यातलं पहिलं कारण जे होतं ते इराणकडे असणारे अण्वस्त्र, दुसरं कारण होतं इराणकडे असणारे बॅलिस्टिक मिसाईल्स आणि तिसरं कारण सांगितलं होतं ॲक्सिस ऑफ रेझिस्टन्स, म्हणजे इराण पुरस्कृत ज्या संघटना ज्या आखातामध्ये सक्रिय आहेत, आक्रमक आहेत, मग ते हिजबुल्ला असेल, हमास असेल किंवा हौती असेल, या ॲक्सिस ऑफ रेझिस्टन्सलाही नष्ट करणं. अशा 3 गोष्टींसाठी प्रामुख्याने हा संघर्ष आणि त्या संदर्भातल्या चर्चा ह्या 2015 पासून इराणबरोबर चालू आहे. कारण इराण हा NPT म्हणजे न्यूक्लिअर नॉन प्रोलिफरेशन ट्रीटीचा मेंबर आहे आणि त्यामुळे इराणवरती हे बंधन आहे की त्यांनी कोणत्याही पद्धतीने युरेनियमचे एनरिचमेंट हे अणुबॉम्ब बनवायचं इथपर्यंत घेऊन जाता कामा नये. अर्थात याच्यानंतर ज्या वेळेला हा अटॅक 28 एप्रिलला केला गेला, 28 फेब्रुवारीला केला गेला, त्यावेळेला खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की आता न्यूक्लिअर किंवा बॅलिस्टिक मिसाईल नष्ट करणं हा आमचा उद्देश नसून आम्हाला रेजिम चेंज करायचं आहे. आम्हाला तिथं जी पूर्ण धार्मिक राजवट आहे जी 1979 पासून तिथं आहे ती आम्हाला पूर्णपणे नष्ट करायची आणि त्या दृष्टिकोनातनं त्यांनी तो उद्देश जो होता तो प्रामुख्याने बोलून दाखवला. आणि मग त्यानंतरच्या सगळ्या इव्हेंट्स आपण गेल्या 8-9 दिवसातले आपल्याला दिसून येतात. हो. यामध्ये एक अत्यंत महत्वाचा जो पार्ट होता त्याच्यामध्ये की ह्या संपूर्ण संघर्षामध्ये कोणत्याही प्रकारचा एक्झिट प्लॅन हा अमेरिका आणि इस्रायलकडे नाहीये. आणि हीच अमेरिकेची चूक या पूर्वीच्या देखील इस्लामिक देशांमध्ये अमेरिकेने ज्या ज्या वेळेला इंटरव्हेन्शन केलं त्या वेळेला अमेरिकेकडे एक्झिट प्लॅन नव्हता. अमेरिकेने इराकमध्ये इंटरव्हेन्शन केलं, 2003 मध्ये सद्दाम हुसेनला हँग केलं, त्यानंतर इराकमध्ये कधीही शांतता आणली नाही. त्यांनी लिबियामध्ये गदाफीला संपवलं, त्यानंतर लिबियामध्ये कधीही शांत राहिला नाही. त्यांनी अफगाणिस्तानमध्ये तालिबानला संपवून 20 वर्ष खुद्द अमेरिकन फोर्सेस तिथं होत्या, मग नंतर खुद्द अमेरिकेला ते सोडून द्यावं लागलं आणि पुन्हा तालिबान तिथं आलं. आणि आता सुद्धा त्यांनी इराणला पूर्णपणे अंडर एस्टिमेट केलं. त्यांनी याची कल्पनाच केली नाही की इराणमध्ये आयातुल्ला खामेनी नंतर देखील एक चेन ऑफ कमांड आहे आणि चेन ऑफ कमांड एवढी स्ट्रॉंग आहे आणि त्यांनी 10 वर्षापासून या सगळ्या गोष्टींची पूर्णपणे तयारी केलेली होती. आणि त्यामुळे ज्या पद्धतीचे रिटॅलिटरी अटॅक्स आता इराणकडनं होत आहेत याची अपेक्षा देखील केली गेली नव्हती. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे केवळ हा इराणकडनं जे अटॅक्स आहेत ते इस्रायल आणि अमेरिका यांच्या वरती होत नाही, तर ज्या ज्या ठिकाणी अमेरिकेचे मिलिटरी आणि एअर डिफेन्स सिस्टम्स आहेत किंवा बेसेस आहेत आखातामध्ये जवळपास 7 देशांमध्ये आहेत, अशा स्वरूपाने 13 देशांवरती हे अटॅक झाले. आणि याचमध्ये आपण सौदी अरेबियाच्या आरामकोवरती अटॅक झाला. स्ट्रेट ऑफ हार्मुज जे आहे, आता फक्त एक तांत्रिक मुद्दा मी या ठिकाणी क्लिअर करतो की स्ट्रेट ऑफ हार्मुज हे ऑफिशियली क्लोज नाहीये. स्ट्रेट ऑफ हार्मुज यापूर्वी पण कधीही क्लोज झालेलं नव्हतं. मात्र आता ज्या इन्शुरन्स कंपन्या आहेत ज्या प्रामुख्याने ह्या सगळ्या ऑइल टँकरचे इन्शुरन्स काढतात त्या प्रामुख्याने वेस्टर्न कंपन्या आहेत आणि त्यांनी आता इन्शुरन्स काढणं त्याचं बंद केलेलं असल्यामुळे कोणतीही कंपनी रिस्क घ्यायला तयार नाही. हा त्याच्यातला महत्वाचा मुद्दा. ऑफिशियली स्ट्रेट ऑफ हार्मुज क्लोज झालेलं नाही. याचं कारण असं आहे की इराणचं जे ऑइल आहे ते प्रामुख्याने स्ट्रेट ऑफ हार्मुज मधनं फ्लो होतं आणि त्याचा 80% सप्लाय हा चायनाला होतो. त्यामुळे ऑफिशियली ते क्लोजही करू शकत नाहीत. आता मुद्दा याच्यातनं प्रामुख्याने लक्षात येतो की हे वॉर कधीपर्यंत चालेल आणि याचं काय एंड आहे हे सांगणं अतिशय अवघड आहे. पण त्याचा परिणाम हे जर अधिक वाढलं तर त्याचा परिणाम काय होईल सर? निश्चितच आता हे जर अधिक वाढलं तर याचे परिणाम मात्र अत्यंत गंभीर आहे. ऑलरेडी कोरोना महामारीनंतर जग एका पूर्णपणे ज्याला आपण म्हणतो की एक महामंदी सम वातावरणामध्ये आहे. कोणत्याही जगामध्ये भारत जर सोडला तर कोणाचाही आर्थिक विकासाचा दर हा 2 ते 3% वरती नाहीये. त्यानंतर रशिया युक्रेन संघर्ष हा फेब्रुवारी 2022 मध्ये सुरू झाला आणि त्यानंतर पुन्हा एकदा युरोपियन अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारच्या संकटात सापडल्या आपण बघतो आणि त्याच्यानंतर आता हा एक मोठा कन्फ्लिक्ट झोन हा आखातामध्ये सुरू झालेला आहे. अर्थात एक बाब प्रामुख्याने लक्षात घ्या की आपण ज्या तेलाविषयी बोलतो आहोत आणि त्याच्या परिणामाविषयी बोलतो आहोत, कारण याच्यामध्ये आखातापुरता संघर्ष राहणार नाही, त्याचे आर्थिक परिणाम जगाला सहन करावे लागू शकतात. आणि ते आपण आता पाहतो आहोत की जेव्हा संघर्ष सुरू झाला 28 फेब्रुवारीला तेव्हा जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमती $72 होत्या, त्यानंतर $83 वरती गेल्या, आता ते 117 वरती त्या चालल्या गेलेल्या आहेत. अर्थात हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ह्या ज्या किमती वाढतात त्या ब्रेंट क्रूड ऑइलच्या आहेत, ज्या ओपेक कंट्रीज प्रोड्यूस करतात. जगामध्ये आज ज्या ग्लोबल मार्केट आहे त्याच्यामध्ये 3 प्रकारचे तेल आहेत. एक तेल आहे जे रशियाकडनं विकलं जातं त्याला उराल ऑइल म्हणतात आणि ऑलमोस्ट 17% प्रोडक्शन हे रशियाकडनं होतं आणि 17% फ्लो हा रशियाकडनं आहे उराल ऑइलचा. दुसरं ब्रेंट क्रूड ऑइल आणि तिसरं जे आहे त्याला WTI असं म्हणतात,
प्रामुख्याने लॅटिन अमेरिका आणि अमेरिका जे प्रोड्यूस करतो, ज्याला वेस्ट टेक्सास अशा स्वरूपाने त्याला संबोधलं जातं, जे तुलनात्मक दृष्ट्या ठीक असतं. अर्थात त्याला रिफाईन करण्याच्या क्षमता आपल्याकडे आहे. गुजरातच्या जामनगरमध्ये त्याची रिफायनरी पण आहे. आपण ज्या 40 देशांकडनं हे तेल आयात करतो, याच्यामध्ये हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आखातातले 4 प्रमुख देश जे आपल्याला ऑइल सप्लाय करतात, आणि तो साधारणतः ऑइल आणि इव्हन कतारकडनं आपण LNG सुद्धा घेतो. तर ह्या 4 ते 5 देशांकडनं आपल्याला जो ऑइल सप्लाय होतो हा अप्रॉक्सिमेटली 40% आहे. मी अगदी आपल्या सगळ्या सर्वसामान्य प्रेक्षकांना समजेल अशा भाषेत सांगतो की भारताची दिवसाची जी तेलाची गरज आहे ही साधारणतः 50 लाख बॅरलची आहे. या 50 लाख बॅरल पैकी अप्रॉक्सिमेटली 19 ते 20 लाख बॅरल स्टेट ऑफ हार्मुज मधनं येतं. उर्वरित जे आहे तो स्त्रोत आपले मग रशियाचा आहे, आपण लॅटिन अमेरिकेकडनं घेतो, वेस्ट आफ्रिकेमधनं घेतो, अमेरिकेकडनं आपण 7 ते 8% घ्यायला लागलो, व्हेनेझुएलाकडनं आपण अलीकडच्या काळामध्ये घ्यायला लागलोय. त्यामुळे आपल्याला ही बाब लक्षात ठेवणं गरजेचं की स्टेट ऑफ हार्मुज मध्ये सगळ्यात जास्त नुकसान कोणाचं होणार? चायनाचं होणार आहे. कारण चायनाला लागणार त्यांना तर त्यांनी अडवलेलं नाहीये ना स्टेट ऑफ हॉर्मुझ. हा, आता अत्यंत महत्वाचा मुद्दा तुम्ही केलाय की आजही चायनाचे टँकर्स हे स्टेट ऑफ हार्मुज मधनं जात आहेत. हे सगळ्यात महत्वाचा पार्ट तुम्ही अत्यंत योग्य मुद्दा तुम्ही मांडलात. तर याच्यामध्ये हा सगळा इन्शुरन्स कंपन्यांचा इन्शुरन्स काढण्याशी निगडीतचा प्रश्न आहे. आता आपण एक मूळच्या मुद्द्याकडे येऊयात की याच्यामध्ये एक बाब जो पार्ट आहे की आपण मेंटली यासाठी प्रिपेअर्ड होतो की फर्स्ट गल्फ वॉर झालं होतं, सेकंड गल्फ वॉर झालं होतं, सातत्याने इस्लामिक देशांमध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारचे सिव्हिल वॉर्स असतात, टेरर अटॅक्स असतात, आणि यावेळेला जाणीवपूर्वक ह्या ऑइल रिफायनरीज टार्गेट केल्या जातात, आणि तेलाची जी सगळी ग्लोबल सप्लाय चेन आहे ती सप्लाय चेन डिस्टर्ब होते. त्यामुळे डायव्हर्सिफिकेशन आपण इतक्या मोठ्या प्रमाणावरती अलीकडच्या काळामध्ये केलेलं आहे, आणि त्या डायव्हर्सिफिकेशनमुळे एक भाग, आणि दुसरं तेल साठवून ठेवण्याची क्षमता. आता याच्यामध्ये जर आपण 4 देश पाहिले जे स्टेट ऑफ हार्मुज वरती डिपेंडंट आहेत, त्यातला चायना नंबर 1 आहे. चायनाची अप्रॉक्सिमेटली 5 महिने तेल साठवून ठेवण्याची क्षमता आहे. त्याच्या खालोखाल जर भारताचा आपण विचार केला तर भारत देखील ऑलमोस्ट 2.5 ते 3 महिने तेल साठवून ठेवू शकेल. मग त्याच्यामध्ये 3 प्रकारची साठवणूक असते. एक सरकारी रिफायनरीज असतात, प्रायव्हेट असतात, आणि त्यानंतर काही वेळ कमी असल्यामुळे तुमचं असं म्हणणं आहे की भारताला तितका मोठा परिणाम आत्ताच्या घडीला तरी जाणवणार नाहीये. एक्झॅक्टली. याचं कारण असं आहे की आपल्याला साधारणतः 2 ते 2.5 महिन्याचा ब्रिदिंग स्पेस आहे. पहिली गोष्ट हा लक्षात घ्या. दुसरा मुद्दा असा आहे की आपली जी ऑइल साठवून ठेवण्याची क्षमता आहे ती अलीकडच्या काळात कमालीची वाढलेली आहे. आपण चायनाच्या एक्झॅक्टली खालोखाल येतो. चायना साधारणतः जर 3.5-4 महिन्यापर्यंत करत असेल तर आपण 2.5 महिन्यांपर्यंत आहे. दुसरा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की ऑलरेडी जे आता झालेलं आहे की आपण साधारणतः 22 लाख बॅरल्स रशियाकडनं घेत होतो, मात्र रशियाकडनं आपण आता 11 लाख बॅरल सध्या घेतो. मागच्या महिन्यामध्ये आपण 11 लाख बॅरल घेतले. फक्त एक टेक्निकल मुद्दा मी आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की जो टेक्निकल मुद्द्याच्या बाबतीमध्ये थोडी चर्चा झाली होती, आणि ज्याची प्रामुख्याने भाग होता की जे अमेरिका असं म्हणतोय, अर्थात हे सगळे ट्रम्प प्रशासनाकडे येणारे स्टेटमेंट आहेत की त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की 1 महिन्यासाठी आम्ही तुम्हाला परमिट करतो. त्याच्या मागचं तांत्रिक कारण मी तुम्हाला सांगतो की अमेरिकन काँग्रेसमध्ये असे काही कायदे आहेत की ज्याच्या अंतर्गत त्यांनी प्रामुख्याने 2 कंपन्यांवरती आर्थिक निर्बंध टाकले होते. या 2 कंपन्यांचं नाव आहेत, एक आहे रॉझेनेट आहे आणि दुसरी आहे ल्यूक ऑइल. या 2 कंपन्यांबरोबर कोणत्याही प्रकारचे व्यवहार करायचे नाही, कोणत्याही देशाने या 2 कंपन्यांकडनं तेल घ्यायचं नाही. परमिशन दिली आहे असा त्याचा अर्थ आहे. कंपनीकडनं आपण प्रामुख्याने तेल घेत असल्यामुळे, रिलायन्स कंपनी प्रामुख्याने तेल प्रोक्यूर करत असल्यामुळे आपल्याला ह्या कंपनी. ठीक आहे सर मी येतो तुमच्याकडे, पण मला आता या चर्चेमध्ये वेळ खूप कमी राहिलाय. रोहित सरांना विचारायचं आहे, साधारणपणे आता ही पूर्ण सप्लाय चेन जर समजा पूर्णपणे डिस्टर्ब झाली असं समजूया, जरी ब्रीदिंग स्पेस आपल्याकडे असेल तरी, तर या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी आपण तयार आहोत का? आणि दुसरं म्हणजे ऊर्जेच्या संदर्भातलं हे जे युद्ध आहे, हे युद्ध आता काही तिथले रिजिम चेंज करणं आणि एवढ्यापुरतं ते मर्यादित नाहीये, तर ऊर्जेत आपण स्वायत्त राहायला हवं किंवा आपण परिपूर्ण व्हायला हवं, या दृष्टीनं ही एक धोक्याची घंटा आहे का आपल्यासाठी, आणि एक इशारा सुद्धा आहे का? विलास, मला असं वाटतं की मला जे मुद्दे बोलायचे ते मी बोलतो, कारण सगळं आता झालं कव्हर, काय उरलेलं नाही. आणि चर्चेच्या शेवटी फक्त 2 पॉइंट्स आहेत, ते थोडक्यात संपवतो, कारण आज काय अर्थ उरलेला नाही. सगळं काँग्रेस, बीजेपी वगैरे हे जर याच्यावर बोलत असतील तर आपण काय बोलण्यात अर्थ नाही. पण पॉइंट असा की परिस्थिती जागतिक काय, डॉक्टर देवळणकर यांनी सांगितलं, हे मुद्दे इंटरेस्टिंग होते, फार चांगली माहिती त्यांनी दिली. पॉइंट असा आहे की आजची बातमी अशी आहे की मुज्तबा खामेनी यांनी टेक ओव्हर केलेला आहे. ते आहेत अयतुल्ला अली खामेनींचे चिरंजीव. मोठा फॅक्टर आता असा आहे की मुज्तबा खामेनी काय भूमिका घेतात याकडे जगाचं लक्ष आहे. हे आजचं महत्वाचा न्यूज पॉइंट तो आहे. अर्ध्या जागतिक एक्सपर्ट्सचं म्हणणं असं आहे
जे ट्रम्प सांगतायत त्यावर विश्वास ठेवतायत की हे सगळं 2-3 आठवड्यात मी संपवतो असं ट्रम्प म्हणतायत. आणि त्याच्यानंतर इराणची पूर्ण नाकेबंदी होईल, न्यूक्लिअर इश्यू संपेल आणि मग पुन्हा एकदा सगळ्या जागतिक किमती तेलाच्या खाली जातील आणि ग्लोबल मार्केट्स म्हणजे स्टॉक एक्सचेंज परत वरती येतील. बर. आज सकाळपासून युरोपियन स्टॉक एक्सचेंज, अमेरिकन स्टॉक एक्सचेंज हे सगळे डाऊन आहेत आणि आता आपण बोलत असताना ऑइलची किंमत $107 पर्यंत खाली आली. ती 105 पर्यंत आजच्या दिवसाच्या एंडला युरोपमध्ये जेव्हा ट्रेडिंग संपेल तेव्हा 105 किंवा 103 पर्यंत खाली येईल. याचा अर्थ हा एक पॉझिटिव्ह सिग्नल आहे. पण इतर तज्ञांचं म्हणणं असं आहे, दुसरी बाजू अशी आहे की नाही हा कॉन्फ्लिक्ट बराच वाढेल किंवा वाढला नाही तरी याच्यामध्ये पहिल्यांदाच इराणनी जे UAE ला टार्गेट केलं, सौदी अरेबियामधल्या रिफायनरीज टार्गेट केल्या आणि काही देश टार्गेट केले, हे एक नवीनच काहीतरी यावेळी घडलेलं आहे. हा सगळा रिजन जो आहे हो इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने, रिअल इस्टेटच्या दृष्टीने, ट्रेडिंगच्या दृष्टीने वगैरे फार महत्वाचं बिझनेस सेंटर आहे आणि तिथला विश्वास कमी झाल्यामुळे, तिथल्या इन्व्हेस्टरचा विश्वास कमी झाला. 1.5 लाख ब्रिटिश नागरिक म्हणतायत आम्हाला आता गल्फमध्ये राहायचं नाही, आम्ही परत मायदेशी जाऊ इच्छितो वगैरे. या सगळ्यामुळे काय झालंय की हा विश्वासाला गेलेला तडा, हा डॅमेज फार काळ असाच राहील आणि त्याच्यामुळे हा डॅमेज खूप राहील असं दुसरे तज्ञ म्हणतात. थोडक्यात याच्यामध्ये 2 आहेत. आता एक वाक्य बोलून संपवतो की खामेनी यांचा कल कुठल्या बाजूला आहे याच्याबद्दल आंतरराष्ट्रीय तज्ञांमध्ये कन्फ्युजन आहे. अल जझीराचे तिथे 20-20 वर्ष राहिलेले काही माणसं आहेत, तज्ञ आहेत, आता युरोपमध्ये राहतात, तिथून बोलतायत. किंवा बीबीसीचे किंवा MSNBCच्या वेबसाईटवर तुम्ही जर बघितलं तर लेटेस्ट माहिती येते. त्याच्यामध्ये काही म्हणतात की मुस्तफा खामेनी हे सुधारणावादी आहेत आणि ते अमेरिकेशी डायलॉग इटलीच्या मार्फत किंवा अन्य देशांच्या मार्फत ओपन करतील आणि थोडे फ्लेक्झिबल राहतील. व्हेअरएज बाकीचे लोक म्हणतात की नाही ते हार्डलाईनर आहेत आणि ते हा संघर्ष चालू ठेवणार. आणि इराणचे मानसिक स्पिरिट आता असं आहे की आमच्या शिया पंथाचे नेते, सर्वोच्च नेते यांना मारलं गेल्यामुळे आम्ही ही लढाई आरपार नेणार, शेवटपर्यंत नेणार वगैरे वगैरे. लास्ट पॉइंट, या 2 व्हर्जन्स पैकी कुठलं व्हर्जन प्रत्यक्षात खरं ठरतं हे पुढच्या 2-3 आठवड्यात आपल्याला कळणार आहे विलास. आणि त्यावर सगळे पुढच्या तुमच्या प्रश्नांची उत्तर आहेत. आता त्या प्रश्नांचं उत्तर आपण देऊ शकत नाही की याचं संपेल लवकर का दीर्घकाळ महिनोन्महिने चालू राहील. हे पुढच्या 2-3 आठवड्यात काय होतं त्यावर ठरणार आहे विलास. नक्कीच. आणि तोपर्यंत मात्र सगळ्यांच्या पोटात गोळा नक्की असणार आहे, एक प्रकारचा संभ्रमावस्था नक्की असणार आहे. पण भारत म्हणून आपण या सगळ्याला तोंड देत असताना समर्थपणे तोंड दिलं. जी आपली सध्याची विकासाची वाटचाल आहे त्याला ब्रेक लागू नये. जी महागाई आपण नियंत्रणात ठेवलेली आहे ती नियंत्रणात राहावी. सामान्य माणसाला त्याची झळ पोहोचू नये ही निश्चितपणे अपेक्षा सामान्य माणसाची असणार आहे. या चर्चेत आपण आलात, आपली भूमिका मांडली त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो.